सकाळचे 7 वाजले होते. स्वयंपाकघरातून येणाऱ्या फोडणीचा सुगंध संपूर्ण घरभर पसरलेला होता. गॅसवर चहा उकळत होता. बाजूला पोह्यांच्या कढईतून उठणारा वाफळता सुगंध आणि त्या सगळ्यांच्या मध्ये आरती उभी होती. आरती गेली 20 वर्ष या घरात राहत होती. लग्न होऊन ती जेव्हा या घरात आली तेव्हा घरात फक्त 4च माणसे होती. सासू सासरे, तिचा नवरा सुनील आणि ती. पण वर्षानुवर्ष सगळं बदलत गेलं. सासरे गेले, सासू वृद्ध झाली, सुनीलच्या नोकरीत कामे व्याप वाढत गेला, मुले मोठी झाली. पण एक गोष्ट मात्र कधी बदलली नाही, ती म्हणजे आरतीचे या घरासाठीचे कष्ट करणं. सकाळी सगळ्यात आधी उठणारी ती, सगळ्यांसाठी जेवण बनवणारी ती, घर स्वच्छ ठेवणारी ती आणि सगळ्यांच्या गरजा आधी ओळखणारीही तीच. पण तरीही कधी कधी तिला मनात प्रश्न पडायचा, या घरात खरंच मालकीण कोण आहे? या घरात माझं अस्तित्व आहे का? असे प्रश्न तिच्या मनात चालू असतानाच हॉलमधून सासूचा आवाज आला. चहा झाला की नाही अजून? हो आई, घेऊन आले. असं बोलतच आरतीने एक कपात चहा ओतला आणि ती ट्रे घेऊन हॉलमध्ये आली. तेव्हा सासू आराम खुर्चीत बसली होती. चेहऱ्यावर वयाच्या सुरकुत्या होत्या, पण आवाजात अजूनही तोच कडकपणा होता. इतका वेळ का लागतो तुला? घरात 2च तर माणसं आहेत, आरती शांतपणे म्हणाली. आई पोहे करत होते. सासूने कप हातात घेतला, एक घोट घेतला आणि म्हणाली, मी सांगितलं होतं ना, चहात कमी साखर टाकू नकोस. यावरती काही बोलली नाही, कारण ती इतक्या वर्षात शिकली होती की कधी कधी शांत राहणं घर टिकवण्याचा मार्ग असतो. तेवढ्यात सुनील तयार होऊन बाहेर आला. आरती, माझा डबा झाला का? हो, टेबलावर ठेवला आहे. मग सुनीलने घाईघाईने नाश्ता केला. तर मुलगा कल्पेश कॉलेजला जाण्याची तयारी करत होता आणि मुलगी टीना अजूनही झोपेतून उठलेली नव्हती. घरात सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण त्या सगळ्यांच्या मागे आरतीची धावपळ कुणालाच मात्र दिसत नव्हती. 10 वाजता सगळे आपापल्या कामाला गेले. घर शांत झालं. त्यानंतर आरतीने भांडी घासली, घर झाडलं, कपडे धुतले आणि शेवटी थोडा वेळ सोफ्यावर बसली. तेव्हा ती भिंतीवर लावलेल्या फोटो फ्रेमकडे बघत होती. तो त्यांच्या लग्नाचा फोटो होता. त्या फोटोमध्ये ती किती वेगळी दिसत होती. डोळ्यात किती स्वप्न होती, चेहऱ्यावर निरागस हास्य होतं. तेव्हा तिला वाटलं होतं की हे घर आता माझं आहे. पण खरंच तसंच होतं का? एकदा असाच 10 वर्षापूर्वी प्रसंग घडला होता. त्या दिवशी आरतीने हॉलमध्ये नवीन पडदे लावले होते. तिला वाटलं घर थोडं सुंदर दिसेल, पण सासूने पाहताच विचारलं की हे पडदे कोणी लावले आहेत? मी लावले आहेत आई, छान दिसतात ना? पण सासूचा चेहरा ताबडतोब कठोर झाला. हे घर अजूनही माझं आहे. काही बदल करायचा असेल तर आधी मला विचारावं लागेल, हे लक्षात ठेव. त्या दिवशी ते शब्द ऐकून आरतीच्या मनात काहीतरी तुटलं होतं. ती काहीच बोलली नाही, पण त्या दिवसानंतर तिने घरात कधीच स्वतःहून काही बदल मात्र केला नाही. दुपार झाली. आरती जेवायला बसली होती. तेवढ्यात फोन वाजला. फोनवर तिची मैत्रीण वर्षा होती. काय गं आरती, कशी आहेस? ठीक आहे ना? अगं, आज आमच्या कॉलनीत महिला मेळावा आहे, तू पण ये ना. आरती थोडा वेळ शांत राहिली. नको गं, घरात कामं आहेत. वर्षा तेव्हा हसली. तुझं काम कधी संपतच नाही. तू स्वतःसाठी कधी जगणार आहेस? हा प्रश्न ऐकून आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती फक्त म्हणाली, आपण नंतर बोलू. सायंकाळी सगळे परत घरी आले. टीना फोनवर गुंग होती. कल्पेश मित्रांशी बोलत होता आणि सुनील टीव्ही बघत बसला होता. आरती स्वयंपाक करत होती. तेवढ्यात टीना किचनमध्ये आली. आई, उद्या माझ्या फ्रेंड्स येणार आहेत. हो ठीक आहे, पण हॉल थोडा मॉडर्न दिसायला हवा. सोफा बदलूया का? आरती म्हणाली, बाबांना विचार. टीना लगेच हॉलमध्ये गेली. बाबा, आपण सोफा इथून काढूयात का? हा सोफा खूपच जुना झाला आहे. इतक्यात टीनाची आजी मध्येच म्हणाली, नाही, नको. अजून सोफा हा चांगला आहे. तो इथून काढण्याची गरज काहीच नाही. हे ऐकून टीना नाराज झाली. या घरात काहीच बदल होत नाहीत हे ऐकून आरतीच्या मनात विचार आला की या घरात सासूबाईंच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही आणि माझ्या आयुष्यात नाही आणि माझ्याही आयुष्यात नाही. त्या रात्री सगळे झोपले होते. आरती खिडकीजवळ उभी होती. बाहेर चंद्र शांतपणे चमकत होता. तिच्या मनात मात्र एकच प्रश्न घोळत होता की मी या घरासाठी इतकी वर्ष दिली, मग तरीही मला का वाटतं की मी अजूनही इथली मालकीण नाही? तिच्या डोळ्यातून एक अश्रू शांतपणे गालावरून ओघळला. पण तिला माहीत नव्हतं की लवकरच एक असा प्रसंग घडणार होता जो या घरात एक मोठा प्रश्न उभा करणार होता. या घराची खरी मालकीण कोण?
आणि त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांचं आयुष्य बदलणारं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. आरती पुन्हा पहाटे 5ला उठली होती. चहा, नाश्ता, मुलांचे डबे, सुनीलचा टिफिन सगळं नेहमीसारखं होतं. पण आज तिच्या मनात काहीतरी वेगळं चाललेलं होतं. काल रात्री खिडकीजवळ उभे राहून तिने स्वतःलाच एक प्रश्न विचारला होता. या घरात माझं स्थान नेमकं काय आहे? आणि त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही तिला मिळालेलं नव्हतं. आई, माझ्या फ्रेंड्स आज 5 वाजता येणार आहेत बरं का? टीना किचनमध्ये येत म्हणाली. हो, लक्षात आहे. पण हॉल नीट दिसायला हवा आणि स्नॅक्स पण चांगले बनव. आरतीने हसत मान हलवली. हो गं. मग टीना निघून गेल्यावर आरती थोडा वेळ थांबली. तिला वाटलं की या घरात सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी फक्त तिचीच आहे. पण तिच्या इच्छेचं काय? दुपारपर्यंत आरतीने सगळं घर स्वच्छ केलं. नवीन टेबल क्लॉथ लावला. फुलदाणीमध्ये ताजी फुले ठेवली. हॉल खरंच आता छान दिसत होता. टीना जेव्हा आली आणि तिने हॉल पाहिला तेव्हा ती म्हणाली, वाव आई, खूप छान दिसतंय. ते ऐकून आरतीच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. पण तेवढ्यात सासू तिथे आली. ही फुले कुणी ठेवली? मी ठेवली आई. हॉल थोडा छान दिसेल म्हणून. सासूने भुवया उंचावल्या. अगं पण मला आधी विचारायला हवं होतं ना, माझ्या घरात काही बदल करायचा असेल तर. आता ते शब्द पुन्हा एकदा आरतीच्या मनात खोलवर रुजले. माझ्या घरात? असं ती शांतपणे म्हणाली. फक्त फुलंच तर ठेवली आहेत आई. हां, तरीही आधी मला विचारायला हवं होतं. टीना हे सगळं काही बघत होती. तिलाही थोडं विचित्र वाटलं, पण ती काही बोलली नाही. सायंकाळी 5 वाजता टीनाच्या मैत्रिणी घरी आल्या. हॉलमध्ये सगळ्या गप्पा मारत बसल्या होत्या. आरती किचनमध्ये स्नॅक्स तयार करत होती. तिने गरम गरम समोसे, शिरा, चहा बनवला. टीना ट्रे घेऊन हॉलमध्ये गेली. वाव, तुझी आई खूप छान स्वयंपाक करते, असं एक मैत्रीण म्हणाली. मग टीनाही अभिमानाने म्हणाली, हो, माझी आई सगळं काही छान करते. ते ऐकून आरतीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. पण पुढच्या क्षणी दुसरी मुलगी लगेच विचारली की, तुझी आई जॉब करते का? तेव्हा टीना सहजपणे म्हणाली, नाही, ती फक्त घर सांभाळते. आता फक्त हा शब्द आरतीच्या कानावर पडला आणि तिला क्षणभर वाटलं, तिने आयुष्यभर जे केलं त्याची किंमत इतकीच आहे का? रात्र झाली. सगळे जेवायला बसले होते. सुनीलने अचानक सांगितलं की, आई, मला एक गोष्ट तुझ्याशी बोलायची आहे. काय? ऑफिसमधून पुण्यात ट्रान्सफरची ऑफर आली आहे. हे ऐकताच सगळे थोडे शांत झाले. पण टीना लगेच म्हणाली, वाव, पुणे, मस्तच. कल्पेशही म्हणाला, माझ्या कॉलेजसाठी पण चांगलं होईल. पण सासूचा चेहरा मात्र गंभीर झाला. म्हणजे? सुनील म्हणाला, आता आपण सगळे पुण्यात शिफ्ट होऊ शकतो. तेव्हा सासूने लगेच उत्तर दिलं की, मी कुठेही जाणार नाही. हे घर मी सोडणार नाही. आता घरात थोडी शांतता पसरली. मग सुनील थोडा वेळ आणि अडखळतच म्हणाला, पण आई, हे घर तुझ्या वडिलांनी बांधलं आहे. मी इथून कुठे जाणार नाही म्हणजे? तेवढ्यात कल्पेश म्हणाला की, मग आई बाबा, आपण पुण्यात जाऊया ना, आजी इथे राहू शकते. हे ऐकताच सासूचा चेहरा लाल झाला. म्हणजे मला एकटे सोडणार आहात का? यावर कोणीच काही बोललं नाही. आरती हे सर्व काही शांतपणे सगळं ऐकत होती. तेव्हा अचानक सासूने तिच्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाल्या, मग तू काय म्हणतेस आरती? तू तर माझ्याबरोबर इथेच राहशील ना? आता सगळ्यांचे डोळे आरतीकडे वळले आणि तिचं मन धडधडू लागलं. कारण तिने आयुष्यात कधीच स्वतःचा निर्णय मोठ्याने सांगितलेला नव्हता. पण आज तिच्या मनात खूप वर्षाचं साचलेलं काहीतरी हलत होतं. मग ती हळू आवाजात म्हणाली, नाही आई, मी सुनीलसोबत जाईन. हे ऐकताच सगळेच थक्क झाले आणि सासूचा आवाज कडक झाला. म्हणजे? आरतीने शांतपणे उत्तर दिलं, मी सुनीलची बायको आहे. त्याच्यासोबत राहणं माझं कर्तव्य आहे. यावर सासू रागाने म्हणाली, म्हणजे तू हे घर सोडून जाणार? आरतीच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली की, आई, हे घर कधीच माझं नव्हतं ना, मग सोडायचं काय आहे? आता त्या एका वाक्याने घरात पूर्ण शांतता पसरली. इतक्या वर्षाचा रिकामेपणा, दुःख आणि तिच्या वेदना सर्व काही एका क्षणात समोर आल्या. सुनीलही स्तब्ध झाला. टीना आणि कल्पेश एकमेकांकडे बघत राहिले आणि सासू पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची हलकी छटा दिसली. पण अजूनही खूप काही बाकी होतं. कारण पुढच्या काही दिवसात घडणारी घटना सगळ्यात एक कठोर सत्य दाखवणारी होती. घर भिंतींनी नाही तर त्यासाठी आयुष्य घालवणाऱ्या माणसांनी उभं राहतं. आणि त्या घराची खरी मालकीण कोण आहे हे सगळ्यांना समजणारं होतं.
त्या रात्री जेवणानंतर घरात कोणीच जास्त काही बोललं नाही. आरतीने शांतपणे सगळी भांडी आवरली, किचन स्वच्छ केलं, गॅस बंद केला. पण तिच्या मनात वादळ उठलं होतं की इतकी वर्ष ती या घरात राहिली, सगळ्यांसाठी जगली, पण आज पहिल्यांदा तिने स्वतःसाठी एक वाक्य बोललं होतं की हे घर कधीच माझं नव्हतं. हे शब्द बोलताना तिच्या मनात किती वेदना झाल्या होत्या, पण हे कोणालाच समजलेलं नव्हतं. रात्री सगळे झोपायला गेले. सुनील बेडवर बसला होता. आरती कपाट आवरत होती. सुनील थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, आरती, आज तू आईला जे काही बोललीस ते खरंच मनापासून होतं का? ती थोडा वेळ शांत राहिली. तिने कपाट बंद केलं आणि हळू आवाजात म्हणाली, सुनील, मी खोटं काहीच बोललेले नाही. त्याला तिचं उत्तर ऐकून धक्का बसला. म्हणजे? मग आरती हळूहळू बोलू लागली. या घरात मी 20 वर्ष आहे, पण कधीच मला वाटलं नाही की हे घर माझं आहे. सुनील शांत झाला. तुला असं का वाटतं? आरतीच्या डोळ्यात अश्रू आले. कारण इथे प्रत्येक गोष्ट करताना मला परवानगी घ्यावी लागते. पडदे बदलायचे असतील तर परवानगी, फुले ठेवायची असतील तर परवानगी, अगदी हॉलची मांडणी बदलायची असेल तरी परवानगी. घरात काहीही करायचं असेल तर माझं मत गृहीत धरलं जातं. मग सांग ना, अशा घराची मालकीण मी कशी असू शकते? सुनीलकडे याचे उत्तर नव्हते. तो काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सासू नेहमीप्रमाणेच हॉलमध्ये बसली होती. आरतीने चहा आणून ठेवला. त्या दोघींमध्ये आता शांतता होती. मग थोड्या वेळाने सासू म्हणाली, तू खरंच पुण्याला जाणार आहेस? आरतीने शांतपणे उत्तर दिलं, हो आई. आता सासूच्या आवाजात नाराजी होती. मग मला इथे एकटं सोडणार? आई, तुम्ही कधीच एकट्या नाहीत. सुनील, कल्पेश, टीना सगळे तुमचेच तर आहेत. सासू रागाने म्हणाली, मग तू नाहीस का? हा प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, मी आहे, पण कधीच या घराची नाही. तेवढ्यात टीना तिथे आली. ती थोडा वेळ सगळं ऐकत उभी होती. मग टीना अचानक म्हणाली, आजी, तू नेहमी म्हणतेस ना हे घर तुझं आहे? यावर सासू म्हणाली, हो, कारण हे घर माझ्या नवऱ्याने बांधलं आहे. तर टीना देखील शांतपणे म्हणाली, पण घर चालवतं कोण? आता सासू थोडी गोंधळली. टीना पुढे म्हणाली, आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं करते. स्वयंपाक, साफसफाई, आपली काळजी, सगळं काही. कल्पेशही तिथे आला आणि तो म्हणाला, खरं तर घर आईच चालवते. आता सासू काही बोलली नाही. त्या दिवशी दुपारी आरती बाजारात गेली होती. ती काही सामान घेऊन परत आली तेव्हा घरात पाऊल टाकताच तिला हॉलमधून आवाज ऐकू आला. सासू सुनीलशी बोलत होती. सुनील, आरतीला सांग पुण्याला जाण्याचा विचार सोडून दे म्हणून. सुनील म्हणाला, पण आई, मला तिची गरज आहे. तो थोडा चिडून म्हणाला की, आई, गरज आहे म्हणून तुम्ही तिला इथे ठेवणार का? पण तिला कधी या घराची मालकीण मानणार? हे ऐकून सासू शांत झाली. ती काही क्षण विचार करत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली की कदाचित मी चूक केली असावी. दरवाजाजवळ उभी असलेली आरती हे सगळं काही शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी त्या अश्रूमध्ये वेदनेसोबतच एक आशेची हलकी किरणे देखील होती. त्या रात्री सगळे जेवायला बसले होते तेव्हा अचानक सासू म्हणाली, उद्या आपण बाजारात जाऊ. आरतीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. का? तर सासू म्हणाली की नवीन सोफा घ्यायचा आहे आणि पडदे देखील बदलायचे आहेत. हे ऐकून सगळेजणच थक्क झाले. टीना आनंदाने म्हणाली, खरंच आजी? सासूने आरतीकडे पाहत उत्तर दिलं, हो, कारण आता घरात बदल करायचा अधिकार घराच्या मालकिणीकडे असायला हवा. आरतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 20 वर्षांनी पहिल्यांदाच तिला वाटलं की कदाचित हे घर खरंच तिचंच आहे. त्या रात्री आरतीला झोप लागत नव्हती. सासूने जे शब्द काही बोलले होते ते तिच्या मनात सतत घुमत होते. घरात बदल करण्याचा अधिकार घराच्या मालकिणीकडे असायला हवा. आणि म्हणूनच आरतीला विश्वासच बसत नव्हता की 20 वर्ष ती या घरात राहिली, पण आज पहिल्यांदाच कोणीतरी तिला मालकीण म्हटलं होतं. आणि तिच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते अश्रू मान्यतेचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्यासाठी टेबलवर बसले होते. सासू नेहमीपेक्षा शांत दिसत होती. थोड्या वेळाने ती म्हणाली की आज संध्याकाळी सगळे घरी लवकर या. सुनीलनं विचारलं, का आई? सासू म्हणाली की मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सगळ्यांना थोडं आश्चर्य वाटलं. संध्याकाळी सगळे घरी आले. टीना, कल्पेश, सुनील सगळे हॉलमध्ये बसले होते. आरती किचनमध्ये चहा करत होती. तेवढ्यात सासूने आवाज दिला, आरती, तू पण इथे ये. मग ती थोडी घाबरतच हॉलमध्ये आली, कारण तिला समजत नव्हतं काय चाललं आहे.
सासूने टेबलवर एक छोटासा बॉक्स ठेवला होता. ती सगळ्यांकडे पाहत म्हणाली की आज मला एक गोष्ट सगळ्यांसमोर मान्य करायची आहे. सगळे शांत झाले. तेव्हा सासू हळूच आवाजात म्हणाली, जेव्हा आरती या घरात आली तेव्हा मला वाटलं होतं की ती फक्त माझ्या मुलाची बायको आहे. आरतीचे डोळे खाली झुकले. सासू पुढे म्हणाली, मी तिला कधीच या घराची मालकीण मानलं नाही, कारण मला वाटायचं की हे घर माझं आहे. आता तिच्या आवाजात पश्चाताप होता. पण काल मला एक गोष्ट समजली की ती आरतीकडे पाहत म्हणाली, घर भिंतींनी नाही बनत, घर त्या माणसाने बनतं जे त्यासाठी आयुष्य घालवतात. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सासू पुढे म्हणाली, या घरासाठी सर्वात जास्त आयुष्य कोणी दिलं असेल तर ती आरती आहे. हे सर्व आरती थक्क होऊन ऐकत उभी होती. तिला काहीच बोलता येत नव्हतं. मग सासूने टेबलावरील बॉक्स उघडला. त्यातून घराच्या किल्ल्या बाहेर काढल्या. ती हळू आवाजात म्हणाली, आजपासून या घराच्या किल्ल्या घराच्या खऱ्या मालकिणीकडे असतील. आणि तिने त्या किल्ल्या आरतीच्या हातात ठेवल्या. आरतीचे हात थरथरत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, असं का करता? मला ह्याची गरज नाही. सासूने तिचा हात धरला आणि म्हणाली, कारण हे मी खूप उशिरा समजले आहे. पण आता तरी योग्य काही करायचं आहे ते मला करू दे. टीना धावत आली म्हणाली. आरतीला तिने मिठी मारली आणि म्हणाली, आई, खरंच तूच या घरची मालकीण आहेस. कल्पेश देखील हसत म्हणाला, हो, कारण आपलं घर तूच सांभाळतेस. सुनील मात्र शांतपणे सगळं पाहत होता. तो आरतीजवळ आला आणि म्हणाला, आरती, मला माफ कर. मीही कधी तुझ्यासाठी उभा राहिलो नाही. तेव्हा ती हळूच आवाजात म्हणाली, घर टिकवण्यासाठी कधीकधी शांत राहावं लागतं. त्या दिवशी पहिल्यांदाच आरतीने हॉलमध्ये स्वतःहून बदल केला. तिने फुलदाणी वेगळ्या जागी ठेवली, पडदे थोडे बदलले आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने संपूर्ण घरात एक वेगळीच प्रसन्नता पसरली. सासू ते सगळं पाहत हसत होती. तेव्हा ती मनात म्हणाली की आज खरंच या घराला खरी मालकीण मिळाली. त्या रात्री आरती नेहमीप्रमाणे पुन्हा खिडकीजवळ उभी होती. बाहेर चंद्र शांतपणे चमकत होता. पण आज तिच्या मनात तो जुना प्रश्न होता, या घराची मालकीण कोण? कारण आज त्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालेलं होतं. खरं तर घर म्हणजे फक्त भिंती नाहीत, तर घर म्हणजे प्रेम, त्याग, काळजी. आणि जो माणूस हे सगळं आयुष्यभर देतो, खरी मालकीण किंवा खरा मालक तोच असतो. आणि म्हणूनच त्या आता घराची खरी मालकीण आरती होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.